महाराष्ट्राच्या राजकारणात ना विचारधारा राहिली, ना संस्कृती, ना निष्ठा राहिली. खुर्चीसाठी आणि सत्तेसाठी नेत्यांची जणू बेंडूक उड्यांची स्पर्धाच महाराष्ट्रात सुरू झाली. पण या गद्दाराच्या गर्दीतही काही चेहरे असे आहेत ज्यांनी पदाचं नाही, सत्तेचं नाही, तर फक्त निष्ठेचं राजकारण केलं. सत्ता गेली, खुर्च्या गेल्या, पद गेली, तरी त्यांनी झेंड्यातून निष्ठा डवळू दिली नाही. हे चेहरे सांगतात की आजही राजकारणात विश्वास, निष्ठा आणि बांधिलकी या शब्दांना किंमत आहे. चला तर बघूयात ते 11 निष्ठावंत नेते ज्यांनी पैशाला नाही, दबावाला नाही, संकटाला नाही, तर आपल्या पक्षाला आणि विचारांना हो म्हटलं. शिवसेनेतला पहिला निष्ठावंत नेता म्हणजे संजय राऊत. बाळासाहेब ठाकरे पासून सुरू झालेला राऊतांचा प्रवास आज उद्धव ठाकरे पर्यंत पोहोचलेला आहे. एकेकाळी सामना या मुख्य पत्रातून आपली भूमिका मांडणारा हा नेता आज उद्धव ठाकरेंचा राईट हँड मानला जातो. शिवसेना फुटली, कित्येक आमदार गेले, पण संजय राऊतांनी ठाकरे नावाशी निष्ठा ठेवली. त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली, जेलमध्ये जावं लागलं. त्यानंतर अनेक पक्षांकडून त्यांना ऑफर आल्या, तरी त्यांनी पाठ फिरवली नाही. शिंदेंनी पक्ष फोडला तरी सुद्धा त्यांनी ठाकरेंची साथ सोडली नाही. त्यानंतर भाजपमध्ये सुधीर मुनगंटीवार हे नाव मोठ्या आधाराने घेतलं जातं. गडचिरोली पासून ते विदर्भात भाजपाचा पाया घट्ट करण्याचं काम मुनगंटीवारांनी केलंय. त्यांनी कधीही पक्ष बदलाचा विचार केलेला नाही. शिवसेनेसोबत संघर्ष असो की काँग्रेस सोबत सत्तेत असो किंवा विरोधक असोत, मुनगंटीवार हे नेहमी भाजपाच्या धोरणाशी बांधील राहिले आणि आपली निष्ठा कायम ठेवली. त्यानंतर बाळासाहेब थोरात हे नाव काँग्रेसच्या निष्ठेचं प्रतीक आहे. अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेसला जिवंत ठेवणं हे थोरात कुटुंबांचं काम. स्वतः शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले, अनेक लाटांमध्ये काँग्रेसचं राज्य घसरलं, तरी बाळासाहेब थोरात काँग्रेसमध्येच राहिले. त्यांनी काँग्रेस पक्षाला गावागावात पोहोचवलं. काँग्रेस पक्ष संकटात असताना कित्येकांनी पक्ष सोडला, तरी थोरातांनी काँग्रेसची नाळ घट्ट ठेवली. त्यानंतर विनोद तावडे हे भाजपमधलं जुनं नाव, शिस्तप्रिय आणि अभ्यासू नेता म्हणून ओळखले जातात. मुंबईत भाजपचं मूळ स्थान वाढवण्याचं मोठं श्रेय तावडे यांना दिलं जातं. सत्तेतून बाहेर फेकलं गेलं तरी त्यांनी पक्षाचा राग धरला नाही, उलट पक्षाला बांधून ठेवण्यासाठीच काम केलं. पण गद्दारी केली नाही, कायम आपल्या पक्षासोबत एकनिष्ठ राहिले. त्यानंतर नितीन सरदेसाई हे मनसेतलं चर्चेत नाव. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून मनसे स्थापन केली, तेव्हापासून सरदेसाई त्यांच्या सोबत आहेत. मनसे मोठी झाली, लहान झाली, नगरसेवक गेले, आमदार गेले, पण सरदेसाई राज ठाकरे यांच्या सोबतच आहेत. त्यामुळे त्यांना मनसेतला रणनीतिकार मानले जातात. त्यानंतर जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना कित्येक वादळ आली. पवार साहेबांवर टीका झाली. अजित पवारांनी गद्दारी करून पक्ष फोडला. त्यानंतर दादांनी सत्तेची लालच दाखवली. त्यानंतर अनेक आमदार शरद पवारांना सोडून गेले, मात्र आव्हाडांनी एक इंचही मागे हटून पाहिलं नाही. अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून वेगळा गट काढला, तरी आव्हाड शरद पवारांसोबतच राहिले. आजही ते शरद पवारांच्या प्रत्येक संघर्षात बरोबर उभे आहेत. त्यानंतर अनिल परब यांचं नाव गेल्या काही वर्षात खूप चर्चेत आलंय. शिवसेनेतले पक्के ठाकरे समर्थक. मुलुंड पासून ते मुंबई महापालिकेत, मंत्रालयात किंवा विधान परिषदमध्ये परब कायम शिवसेनेसोबत राहिलेत. ईडीच्या चौकशीच्या गडद सावल्याही त्यांच्या निष्ठेला मागे टाकू शकल्या नाहीत. किती संकटे आली तरी ते मागे हटले नाही. गद्दार गुवाहाटीला पळून गेले तरी मात्र अनिल परब यांनी ठाकरेंची साथ सोडली नाही. त्यानंतर बंटी पाटील हे नाव ग्रामीण भागात काँग्रेसचा आधारवड मानलं जातं. स्थानिक राज्यातून ते थेट विधानसभेत पोहोचले. अनेकदा पक्षात अंतर्गत मतभेद झाले, अनेक संकटे आली, त्या संकटाला सावरून त्यांनी आपली नाळ काँग्रेसशी जोडून ठेवली. त्यानंतर कोकण म्हटलं की भास्कर जाधव हे नाव ठाकरेंच्या निष्ठेचं प्रतीक आहे. कोकणात शिवसेनेला वाढवणं हे काम भास्कर जाधवांनी केलं. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं, तरी भास्कर जाधवांनी शिवसेनेला साथ दिली. पक्षावर कितीही संकट आलं तरी उद्धव ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले आणि आता ते उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत आणि कोकणात पक्षासाठी झटत आहेत. त्यानंतर येतात गिरीश महाजन. महाजन म्हणजे भाजपचा खेळाडू. राज्यात कुठेही गडबड असेल तर गिरीश महाजनांचं नाव पुढे येतं. गिरीश महाजनांनी कायम पक्षाची धुरा सांभाळलेली आहे. फडणवीस असो, गडकरी असो किंवा मोदी, त्यांनी भाजपची आपली नाळ घट्ट ठेवलेली आहे. भाजपची वाढ आणि सत्ता स्थापन करण्यामध्ये महाजनांचं मोठं योगदान आहे. त्यानंतर जयंत पाटील हे नाव म्हणजे राष्ट्रवादीचा अभ्यासू चेहरा.
शरद पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी स्थापन केली तेव्हापासून जयंत पाटील पवारांसोबत आहेत. कधीही पक्ष बदलायचा विचार त्यांनी केलेला नाही. पक्ष फुटला तरी ते शरद पवारांसोबतच राहिले. पक्षातून बरेचसे आमदार सोडून गेले. त्यानंतर त्यांना पक्षाकडून ऑफर आल्या, मात्र त्यांनी सगळ्या ऑफर धुमसळून लावल्या. उलट पक्षात राहून सर्वांना धीर देत पवारांसोबतच एकनिष्ठ राहिले. तर या सर्व नेत्यांनी आपल्या पक्षाशी, नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी निष्ठा जपलेली आहे. कितीही संकट आली, सत्ता गेली, आमिष आली, तरी ते नेते आपल्या निष्ठेला चिटकून राहिले. तर मित्रांनो, तुमच्या मते या यादीत अजून कोणत्या नेत्याचं नाव यायला हवं होतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.